पप्पांचे ऑफिस। गट्टू चिंकीचे पप्पा एका ऑफिस मध्ये काम करायचे आणि गट्टू चिंकी शाळेत जाणारे लहान लहान गोंडस विद्यार्थी होते। पप्पा रोज ऑफिसला जाताना त्यांच्या कारने गट्टू चिंकीला शाळेत सोडायचे आणि संध्याकाळी ऑफिस मधून येताना घरी घेऊन यायचे। गट्टू चिंकीला पप्पांचं ऑफिस बघायचं होतं, पण कधी अशी संधीच मिळाली नव्हती आणि दोघेही पप्पांचे ऑफिस पाहू शकले नव्हते। पप्पा, किती वेळा रिक्वेस्ट केली आम्ही, घेऊन जा ना आम्हाला ऑफिस मध्ये। बाळांनो, कसं घेऊन जाणार? माझ्या ऑफिसची वेळ आणि तुमच्या शाळेची वेळ एकच आहे। मी तुम्हाला ऑफिस मध्ये घेऊन गेलो तर तुम्हाला शाळेत जायला उशीर होईल आणि तुमची शाळा सुटल्यावर जायचं म्हटलं तर तेव्हा आमचं ऑफिस बंद असतं। पप्पा, शनिवारी आमचा हाफ डे असतो। पण बाळा, वीकेंडला कामाचं प्रेशर खूप असतं। इतका हट्ट करतायत तर घेऊन जा एक दिवस, दाखवा त्यांना तुमचं ऑफिस। असं म्हणतेस तर शनिवारी तूच ये मुलांना घेऊन ऑफिस मध्ये। तसं तर शनिवारी तूच त्यांना घरी आणतेस, त्या दिवशी घरी नाही तर सरळ ऑफिस मध्येच ये। नको रे बाबा, मी नाही येणार तुमच्या ऑफिस मध्ये, खूप बोर होतं तिथे। हे ऐकून पप्पा हसत बोलले, पाहिलत मुलांनो, तुमची मम्मी माझ्या ऑफिस मध्ये येऊन बोर होते तर तुम्ही विचार करा तुमचे काय हाल होतील। मी तुम्हाला ऑफिस मध्ये नक्की घेऊन जाईल, पण एखाद्या चांगल्या दिवशी। हे ऐकून गट्टू चिंकी उदास झाले। तुम्ही नेहमी असंच सांगता, काय माहिती तो दिवस कधी उजाडणार। एका शनिवारची गोष्ट आहे। सकाळीच लवकर उठून गट्टू चिंकी शाळेत जायला तयार झाले। चला मुलांनो, 7:30 वाजलेत, आज तुम्हाला हाफ डे आहे। तेवढ्यात मम्मीने गट्टूला हाक मारली आणि गट्टू किचन मध्ये गेला आणि मम्मीला भेटून आला। तेव्हा तो आनंदात दिसत होता। चला पप्पा। काय बोलत होती तुमची मम्मी? काय नाही। गट्टू चिंकी पप्पांच्या गाडीत बसले आणि पप्पांनी त्यांना शाळेत सोडले। ऐका, तुमची मम्मी तुम्हाला घ्यायला येईल, इथे गेटवरच वाट पहा, इकडे तिकडे भटकू नका। नाही काय पप्पा, तुम्ही जा आता। पप्पा निघून गेले आणि गट्टू चिंकी क्लास मध्ये जाऊन बसले। पाहता पाहता 12 वाजले आणि गट्टू चिंकीची शाळा हाफ डे ने सुटली। दोघेही गेटवर येऊन उभे राहिले। खूप वेळ झाला होता। सगळी मुलं त्यांच्या मम्मी सोबत घरी निघून गेली होती, पण गट्टू चिंकीची मम्मी अजून स्कूटी घेऊन आली नव्हती, म्हणून चिंकीला काळजी वाटू लागली। मम्मी काय येत नाहीये अजून? मम्मी येणार नाही चिंकी, आपल्याला पप्पांसोबत घरी जायचं आहे। पण पप्पा कसे येतील? आज शनिवार आहे, आज मम्मी येते, पप्पांना ऑफिस असेल ना। आपल्याला त्यांच्या ऑफिस मध्ये जावं लागेल। कसं? चालत? इतक्या लांब? नाही, रिक्षानं। मम्मीने रिक्षासाठी पैसे दिले आहेत, हे बघ। गट्टूच्या हातात पैसे पाहून चिंकीला काहीच कळलं नाही। तेव्हा गट्टू म्हणाला, चिंकी, तू एकदम बावळट आहेस। मम्मी आज मुद्दामच नाही आली, म्हणजे आपण पप्पांच्या ऑफिस मध्ये जाऊ। सकाळी जेव्हा मम्मीने मला बोलवलं तेव्हा मम्मीने हे पैसे दिले आणि माझ्या कानात बोलली, आज मी तुम्हाला घ्यायला येणार नाही, तुम्ही रिक्षानं पप्पांच्या ऑफिस मध्ये जा, त्यांचं ऑफिस बघा आणि संध्याकाळी त्यांच्या सोबतच घरी या। काय म्हणतेस चिंकी, जाऊया? चिंकी खूप एक्साइटेड होती। ती अचानक जोरात ओरडली, मग काय, गट्टू चिंकी एका रिक्षात बसले आणि पप्पांच्या ऑफिस कडे निघाले। ऑफिसची बिल्डिंग खूप मोठी आणि सुंदर होती। दोघांनी बाहेरून तर खूप वेळा पाहिली होती, पण आज आतून बघत होते। दोघे गेटवर उभे होते। तेवढ्यात अचानक सिक्युरिटी गार्डने त्यांना पाहिलं। शिट, आता याला काय सांगायचं? गार्ड दोघांजवळ आला। त्याच्या हातात एक काठी होती। काठी बघून गट्टू चिंकी घाबरले। तेवढ्यात गार्ड हसत म्हणाला, अरे गट्टू चिंकी, तुम्ही पप्पांना भेटायला आला आहात? तुम्ही आम्हाला कसं ओळखलं? आम्ही तर पहिल्यांदाच ऑफिस मध्ये आलोय। अरे, सरांनी तुमच्या दोघांचा फोटो सोशल मीडियावर अपलोड केलाय ना, मी पण पाहिला तो। तुम्हाला भेटून बरं वाटलं, चला मी तुम्हाला सरांकडे घेऊन जातो। गार्ड असे बोलतच होता, तेवढ्यात पप्पा तिथे आले। गट्टू चिंकी, तुम्ही इथे? पप्पा, तुम्हाला कसं कळलं आम्ही आलो आहोत? मी सीसीटीव्ही मध्ये पाहिलं, पण तुमची मम्मी कुठे? गट्टूने पप्पांना सगळी हकीकत सांगितली। तेव्हा पप्पा हसू लागले, तुमची मम्मी पण ना एवढी मोठी झालीये पण खोड्या लहान मुलांसारख्या करते।
चला आज जाऊया. मग काय, गट्टू चिंकी पप्पांसोबत ऑफिस मध्ये गेले. ऑफिस खूप क्लीन आणि सुंदर होते. आत भरपूर कॉम्प्युटर्स होते आणि बरेच लोक त्यांच्या समोर बसून काम करत होते. गट्टू चिंकीला पाहून सगळेजण खुश झाले. हाय, वेलकम गट्टू चिंकी. हॅलो, थँक यू, हाऊ आर यू? पप्पांनी गट्टू चिंकीला संपूर्ण ऑफिस दाखवलं. ऑफिसचे वेगवेगळे डिपार्टमेंट दाखवले. नंतर पप्पा दोघांना घेऊन त्यांच्या केबिन मध्ये गेले. पप्पा, तुम्ही तर बोलला होता की ऑफिस मध्ये आम्हाला बोर होईल, पण इथं तर मज्जा येत आहे. बाळा, तुला तर मजा वाटणारच, कारण काम आम्हाला करायचंय. तुम्ही तर इथे फिरायला आलायत. तुम्ही बरोबर बोललात पप्पा. तुम्हाला आणि तुमच्या टीम मेंबर्सना किती काम करावं लागतं. तेवढ्यात पप्पांचे बॉस आले, जे खूप आनंदात होते. कमाल झाली. गट्टू चिंकीचे पाय आपल्या ऑफिस मध्ये पडताच आपल्याला कुकरेजा बिल्डर्सचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं. ओ, थँक गॉड निशांत, कॉंग्रॅच्युलेशन्स. आपल्या मेहनतीचं फळ मिळालं. कॉंग्रॅच्युलेशन्स अंकल. थँक्स बाळा. खाली छोटीशी पार्टी ठेवली आहे. पप्पांना घेऊन लवकर खाली या. बॉस जातात चिंकी पप्पांना म्हणाली, बघितलं पप्पा, तुम्ही आम्हाला चांगल्या दिवशी ऑफिस मध्ये घेऊन येणार होता ना. उलट झालं, आमच्या येण्यामुळे दिवस चांगला झाला. म्हणून संधीची वाट बघत बसायची नाही, स्वतःच संधी तयार करायची. वा बाळा, खूप छान विचार आहेत. शाबास. मोठे होऊन काय बनणार? बऱ्याच वर्षांपूर्वी एका शहरामध्ये खूप मोठी शाळा होती. त्या शाळेमध्ये दूर दूर ठिकाणाहून मुलं शिकायला यायची. त्याच शाळेमध्ये गट्टू नावाचा एक मुलगा शिक्षण घेत होता. गट्टू प्रेझेंट टीचर. गट्टू शहरामध्ये त्याच्या आई वडिलांच्या सोबत एका छोट्या घरात राहायचा. गट्टूचे बाबा, जे ऑटो रिक्षा चालवायचे, ते त्याला दररोज सकाळी त्यांच्या ऑटोमधून शाळेत सोडायला यायचे. एके दिवशी गट्टूची शिक्षिका खूप आजारी पडली आणि ती शाळेत येऊ शकली नाही. जेव्हा ही गोष्ट प्रिन्सिपल सरांना कळली, तेव्हा ते स्वतः गट्टूच्या क्लासमध्ये आले आणि म्हणाले, स्टुडंट्स, आज तुमची टीचर अंजली आजारी पडल्यामुळे शाळेत नाही येऊ शकली, म्हणून त्यांच्या जागी मी तुम्हाला शिकवणार. पण आज आपण काहीतरी वेगळं करू. काय प्रिन्सिपल सर? ते हे की शाळेची पुस्तकं तुम्ही नेहमीच वाचता, म्हणूनच आज आपण शाळेचं पुस्तक नाही वाचायचं, तर त्यापेक्षा काहीतरी वेगळं करायचं. तर चला मुलांनो, हे सांगा, तुम्हाला मोठं होऊन काय बनायचं आहे? प्रिन्सिपल सरांचा प्रश्न ऐकल्यावर सर्व स्टुडंट्स विचार करू लागले. मग सगळे एकत्र बोलू लागले, मी डॉक्टर. मी पायलट. मी सोल्जर. असं नाही, सगळे एक एक करून बोला. इथनं सुरू करूया. सर, मी मोठी होऊन सायंटिस्ट बनणार. मी मोठी होऊन डॉक्टर बनणार. सर, मी पायलट बनणार आहे आणि हवाई जहाज उडवायचंय. मग गट्टूची वेळ आली. गट्टू, तू मोठा होऊन काय बनणार आहेस? या प्रश्नावर गट्टूने उभं राहून उत्तर दिलं, सर, मी मोठा होऊन ऑटोवाला बनणार आहे. का? तू ऑटोवाला का बनणार आहेस बाळा? कारण की माझे बाबा ऑटो चालवतात ना, म्हणूनच मलाही ऑटोवालाच बनावं लागेल ना. गट्टूचं असं उत्तर ऐकल्यानंतर प्रिन्सिपल सर अवाक झाले आणि याच्या आधी ते गट्टूला काही सांगतील, शाळा सुटल्याची घंटी वाजली. शाळा सुटल्यानंतर देखीलही प्रिन्सिपल सरांच्या मनात गट्टूचंच बोलणं घोळत होतं. गट्टूचा असा विचार करणं चुकीचं आहे. मला गट्टूला समजवावंच लागेल. पण ते कसं काय? तेव्हा त्यांना एक आयडिया सुचली. दुसऱ्या दिवशीही जेव्हा गट्टूची टीचर शाळेत नाही आली, तेव्हा प्रिन्सिपल सर पुन्हा त्यांच्या क्लासवर आले. स्टुडंट्स, आज आपण शिकणार नाही, तर आज आपण एक गेम खेळायचा आहे. मला गेम खूप आवडतात. सर, आपण कोणता गेम खेळायचा आहे? या गेमचं नाव आहे माझा फेवरेट हिरो. मग चला, तुम्ही एक एक करून मला सांगा की तुमचा फेवरेट हिरो कोण आहे. इथनं सुरुवात करूया.
सर, मला रणवीर सिंग आवडतो. मला वरुण धवन. सर, मला टायगर श्रॉफ. मला ऋतिक रोशन आवडतो. तो खूप मस्त डान्स करतो. सर, मला सलमान खान खूप आवडतो. स्वैग से करेंगे सबका स्वागत. 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 आता प्रिन्सिपल सरांनी गट्टूला विचारलं, गट्टू, तुला कोणता हिरो चांगला वाटतो? माझा फेवरेट तर शाहरुख खान आहे. पण शाहरुख खानला तर हिरो बनायलाच नको होतं. पण ते तर केवढी चांगली ऍक्टिंग करतात. हो, पण त्याचे बाबा तर वकील होते आणि त्यांनी एक खूप चांगलं रेस्टॉरंट पण उघडलं होतं. मग शाहरुखला तर यापैकीच एक काहीतरी करायला होतं. हिरो तर तो चुकूनच बनला. हे ऐकून गट्टूला राग आला. सर, पण त्यांना एवढी चांगली ऍक्टिंग येते, मग ते वकील का म्हणून बनतील? हो, पण त्याचे बाबा तर वकील होते ना. तर ती त्यांच्या बाबांची मर्जी. शाहरुख खान जे बनले ते त्यांच्या मर्जीने बनलेत ना. गट्टूच्या या उत्तरावर प्रिन्सिपल सर हसू लागले. बरं गट्टू, अखेरीस तुला समजलं तरी. हेच तर मी तुला समजावण्याचा प्रयत्न करत होतो की तुझ्या बाबांचा ऑटोवाला असण्याचा हा अर्थ नाही की तुला पण ऑटोवालाच बनावं लागेल. आणि आता मला तुला कोणाला तरी भेटवायचं आहे. यांना भेट. हे आहेत मिस्टर जगमोहन देसाई. हे पण कोण्या एकेकाळी ऑटो चालवायचे, पण आज यांचा मुलगा एका मोठ्या शाळेमध्ये प्रिन्सिपल आहे. प्रिन्सिपल सर, हे तुमचे बाबा आहेत? हो, हे माझे बाबा आहेत. आता तुला कळलं गट्टू, ज्या पद्धतीने मी ऑटोवाला न बनता प्रिन्सिपल बनलो, तसाच तूही तुझ्या मेहनतीने काहीही बनू शकतोस. प्रिन्सिपल सरांच्या या प्रेमपूर्ण संवादाने गट्टू समजला आणि त्याने निश्चय केला की प्रिन्सिपल सर, मला समजलं. आता मी मोठा होऊन पोलीस ऑफिसर बनणार आहे. अशा प्रकारे प्रिन्सिपल सरांनी स्वतःचं आणि शाहरुख खानचं उदाहरण देऊन गट्टूला समजावलं की तो मोठा होऊन जे पाहिजे ते बनू शकतो.